नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागर गोजे युवराज वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत फुलगोबी पिकाच्या प्लॉटवर। तर भेटूया शेतकऱ्यांसोबत आणि फुलगोबी पिकाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण या ठिकाणी त्यांच्या शब्दात या ठिकाणी जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? ऋषिकेश बळीराम गव्हाणे, राहणार वाघोली, तालुका धारोळ, जिल्हा बीड। आपला मोबाईल नंबर सांगा दादा। 93 25 675 693। आपण या ठिकाणी जी फुलगोबीची जात लावली ती कोणती जात आहे? 473। उत्पत्ती 473 हा वाहन आपण या ठिकाणी लावलेला आहे। तर या वाहनाची लागवड सरासरी किती तारखेला केलेली आहे रोपांची तुम्ही? हे 15 जुलै। 15 जुलैला आपण या ठिकाणी रोपांची लागवड केलेली आहे। सरासरी हे किती क्षेत्रामध्ये आपल्याला किती रोप या ठिकाणी बसवलेला आहे तुम्ही? आम्ही 18 गुंठे क्षेत्रामध्ये 12,000 रोप बसवलेला आहे। 18 गुंठे क्षेत्रामध्ये 12,000 रोप या ठिकाणी आपण बसवलेला आहे। या ठिकाणी प्लॉट मध्ये 18 गुंठे क्षेत्रात 12,000 फुलगोबीचं रोप या ठिकाणी बसवलेलं आहे। तर या रोपाची लागवड तुम्ही 15 जुलैला केलेली आहे। तर सरासरी लागवड केल्यापासून आपला प्लॉट हार्वेस्टिंगला कधी आलेला आहे? 55 दिवसामध्ये। 55 दिवसाला आपला या ठिकाणी प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे। तर सरासरी आपल्याला गड्ड्याचं वजन या ठिकाणी किती भेटलं आहे दादा? पाऊण ते 1 किलो पर्यंत। पाऊण किलो ते 1 किलो पर्यंत सरासरी तुम्हाला या ठिकाणी गड्डे भेटलेले आहेत। तर कशी वाटली व्हरायटी तुम्हाला वेलकम सीड्स? वेलकम सीडची नंबर 1 व्हरायटी वाटली। त्याच्यानंतर प्रत्येक वेलकम सीडची व्हरायटी अति उत्तम आहे। हा तुम्ही आता या ठिकाणी फुलगोबी पहिले या ठिकाणी आपण वेलकम सीडची शिमला मधील बसंत ही व्हरायटी लावत होता। त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी आता फुलगोबी मध्ये वेलकम सीड 473 ही 15 जुलैला आपण या ठिकाणी व्हरायटी लावलेली आहे। तर या ठिकाणी आपण प्लॉट पाहू शकता, करपा वगैरे काही नाही प्लॉटवर, एकदम चांगल्या प्रकारे निरोगी असा प्लॉट आहे। आणि गड्ड्याचा कलर ही आपण या ठिकाणी पाहू शकता, एकदम पांढरा शुभ्र आहे। तरी दादा या ठिकाणी गड्ड्याच्या कशी मागणी आहे का व्यापाऱ्यांची तुम्हाला? मागणी भरपूर आहे। तरी सध्या भाव काय चालू आहेत तुमचे? 35 ते 40 रुपये। 35 ते 40 रुपये या ठिकाणी तुम्हाला भाव भेटत आहे। तर दादा तुम्ही समाधानी आहात का वेलकम सीड्स उत्पत्ती 473 बद्दल? हा, समाधानी आहात का? ठीक आहे। आणखीन काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना आपण? काही नाही, एकदम ही व्हरायटी कंपल्सरी रेग्युलर मध्ये लावावी। एकदम व्हरायटी क्वालिटी बाज आहे। ठीक आहे दादा, धन्यवाद।